हवेली तालुक्यातील पुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा येथे रेल्वे उड्डाणपुलावरील कठड्याला धडकून वारंवार लहान मोठे अपघात होत आहेत। या अपघातात अनेक जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर काही जणांना आपले अवयव गमावून कायमस्वरूपी अपंगत्व आले आहेत। त्यातच आता रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा वाचवताना झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 2 जानेवारीला रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घडली। रामेश्वर राठोड आणि श्याम जाधव अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत। अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दोघांचा जागेवरच चेंदारेंदा झाल्याने मृत्यू झालाय। या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोघांनाही लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र तेथील डॉक्टरांनी दोघांनाही उपचारापूर्वीच मृत्यू घोषित केलं। या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे नागरिकांनी प्रशासनावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यामुळे अजून किती निष्पापांचा बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार, असा सवाल नागरिकांनी केलाय। आता तरी विद्यमान खासदार साहेब, आमदार साहेब लक्ष द्या, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे।